हरवलेल्या सरी थोड्या बिलगलेली उन्हे काही, हरवलेल्या सरी थोड्या बिलगलेली उन्हे काही, असे हे दोन अव्याहत ऋतू माझ्या तुझ्या पुरते, असे हे दोन अव्याहत ऋतू माझ्या तुझ्या पुरते. यूट्यूब चैनल सफ़र शायराना के तहत दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. स्वप्नामधुनी कोण मारते हाका, रोज पापणी दाग ठोठवत आहे. तर मित्रांनो, आज आपण मराठी कवयित्री, मराठी गझलकारा प्राजक्ता वेद पाठक यांची सहज सुंदर आणि शब्द सौंदर्याने नटलेली मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चंद बुलंद अशार. दोस्तों, प्राजक्ता वेद पाठक, इनका ताल्लुक महाराष्ट्र के पुणे शहर से है. यहीं उनकी मौजूदा रिहाइश भी है. एशियन स्कूल ऑफ साइबर लॉज, यहाँ से उन्होंने साइबर लॉ में पोस्ट ग्रेजुएशन की तालीम हासिल की है. पिछले कुछ वर्षों से लगातार बेहतरीन मराठी कविताएं और बहुत अच्छी मराठी गज़लें कह रही हैं प्राजक्ता वेद पाठक. उनका एक मराठी कविता संग्रह जो हाल ही में मंजर-ए-आम पर शाया हुआ है, उसका नाम है तू निरंतर कविता माझी. ये उनका मराठी कविता संग्रह है जो मंजर-ए-आम पर शाया हुआ है. दोस्तों, मिर्जा गालिब ने एक बार दाग दहलवी की तारीफ में उनके ताल्लुक से एक बात कही थी कि दाग न सिर्फ जबान को पाल रहा है बल्कि वो उसे तालीम भी दे रहा है. दोस्तों, कुछ इसी तरह का मामला प्राजक्ता वेद पाठक का भी है. दोस्तों, मेरा एक शेर है, पहले लफ्जों को बरतने का सलीका सीखो, फिर तसव्वुर में डुबो कर ही कोई शेर कहो. तो दोस्तों, प्राजक्ता वेद पाठक के यहाँ जो एक खासियत दिखाई देती है उनकी शायरी में, वो यह है कि लफ्ज़ों को बरतने का तरीका जो उनके यहाँ है, जो सलीका उनके यहाँ है, वो बाकमाल है. उनके यहाँ लफ्ज़ों का जो इस्तेमाल है, अलग अलग नया जो नयापन है इस्तेमाल में, उसकी वजह से कई नई फ्रेजेस बनती हुई नजर आती हैं जो मराठी ज़बान को डेफिनेटली एक समृद्ध करती हुई नजर आती है. तो ये मेरी नज़र में प्राजक्ता वेद पाठक की शायरी की एक बहुत बड़ी खासियत है. तर मित्रांनो, प्राजक्ता वेद पाठकची शायरी म्हणजे एक शब्द सौंदर्याने नटलेली शायरी असं म्हणता येईल. प्रत्येक आपल्याला त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये किंवा प्रत्येक गझलेमध्ये कुठेतरी एखाद्या शेअरमध्ये असा एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग दिसून येतो जो नक्कीच मराठी शायरीला, मराठी कवितेला, मराठी गझलेला समृद्ध करून जातो. तर लवकरच आपण नजर टाकूया प्राजक्ता वेद पाठक यांचे काही निवडक शेरांवर, ते निवडक कवितांवर. मी जसं बोललो, त्यांची जी मराठी कविता आहे ती देखील खूप अमेझिंग आहे आणि त्याच्यामध्ये शब्दप्रयोग पण खूप अमेझिंग आहेत आणि खूप नाविन्यपूर्ण आहेत. एक झलक मी त्यांच्या काही कवितातल्या जे काही ओळी आहेत त्या 3-4 ओळी तुमच्यासमोर पेश करतो. ते बघा, काही शब्दप्रयोग जिथे अप्रतिम केलेले आहेत. एक कमालीचे शब्दशिल्प आहे त्याच्यात. कोवळे दुःख पांघरून एकटीच बसलेली, कोवळे दुःख पांघरून एकटीच बसलेली,
कोवळे दुःख पांघरून हा शब्दप्रयोग बघा. आता अजून एक कवितेमधली एक ओळ आहे की माझ्या मिठीत उरलेले तुझ्या कवितांचे प्रहर तुला परत देण्यासाठी. माझ्या मिठीत उरलेले तुझ्या कवितांचे प्रहर तुला परत देण्यासाठी. आणि हा एक शब्दप्रयोग बघा. प्रहराची विझली स्वप्ने क्षितिजाचे भान हरपले. प्रहराची विझली स्वप्ने क्षितिजाचे भान हरपले. आणि हा एक शब्दप्रयोग बघा. सगळ्याच कविता लिहू नयेत, एखादी असू द्यावी स्वतः जवळ. निर्लेप सांत्वनेसाठी, निर्लेप सांत्वनेसाठी, निरभ्र प्रार्थनेसाठी, निरभ्र प्रार्थनेसाठी. तर हे होते काही निवडक शब्दप्रयोग, जे नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग त्यांच्या कवितांमध्ये. एक गझलचे हे 3-4 शेर मी एपिसोडच्या सुरुवातीला सादर करतो. प्राजक्त वेद पठार यांचे. डोक्यावरचे छप्पर उसवत आहे, डोक्यावरचे छप्पर उसवत आहे. ऊन स्वतःचे घरटे थाटत आहे, ऊन स्वतःचे घरटे थाटत आहे. बघा, एक वेगळीच इमेजरी तयार होताना दिसते या शेरमधून तुम्हाला की ऊन स्वतःचे घरटे थाटत आहे. आता पुढचा शेर बघा. असून सुद्धा सोबत वाटत नाही, असून सुद्धा सोबत वाटत नाही. नसून कोणी कायम सोबत आहे, नसून कोणी कायम सोबत आहे. आणि हा शेर बघा की मनात येता सोडून जातो पक्षी, मनात येता सोडून जातो पक्षी. झाड घराचे भाडे मागत आहे, झाड घराचे भाडे मागत आहे. मित्रांनो, आजच्या काळातली स्वार्थी नाती गोती व त्यातला ढोंगीपणा, देखाऊपणा या सर्व एक प्रकारच्या सामाजिक विषमतेवर प्रहार केला आहे या पुढच्या शेरात प्राजक्तांनी. तो शेर बघा. वरवर दिसते वीण घट्ट नात्यांची, वरवर दिसते वीण घट्ट नात्याची. आतून विरले अस्तर फाटत आहे, आतून विरले अस्तर फाटत आहे. आणि हा बघा की रोज मुखवटा घालून आनंदाचा, रोज मुखवटा घालून आनंदाचा. मीच चेहरा माझा लपवत आहे, मीच चेहरा माझा लपवत आहे. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. स्वप्नामधूनही कोण मारते हाका, रोज पापणी दार ठोठवत आहे. पापणीने दार ठोठावणे, मला वाटतं हा परत एक असा हा आगळा वेगळा शब्दप्रयोग आहे मराठी शायरीमध्ये, जो नक्कीच हा नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग, मराठी शायरीला समृद्ध करणारा शब्दप्रयोग आहे. आणि आता प्राजक्त वेद पाठक यांच्या एका गझलेचे हे 2 शेर बघा. अंगावरती एक शहारा असा पाहिजे, तू नसल्यावर तुझा दरारा असा पाहिजे. पुरल्यानंतर उठ कुणीही म्हणू नये बस, पुरल्यानंतर उठ कुणीही म्हणू नये बस. 4 फुटांचा एक निवारा असा पाहिजे. आणि आता हे 2-3 शेर बघा एका वेगळ्या गझलेचे. हवी असते मिठी केवळ तुला बोलायचे नसते, हवी असते मिठी केवळ तुला बोलायचे नसते. किती प्रेमात आहे हे कधी सांगायचे नसते, किती प्रेमात आहे हे कधी सांगायचे नसते. फुलू द्यावे फुलू द्यावे कळीला फूल होताना, फुलू द्यावे फुलू द्यावे कळीला फूल होताना. दिशाना गंध दरवळतो म्हणून झाकायचे नसते, दिशाना गंध दरवळतो म्हणून झाकायचे नसते. आणि हा परत या गझलमधला एक वेगळा खयाल, एक वेगळा अंदाज बघा प्राजक्ताच्या. जुन्या वळणावरी दिसताच तू वाटा बदलते मी, जुन्या वळणावरी दिसताच तू वाटा बदलते मी. नवा रस्ता हवा असतो तुला टाळायचे नसते, नवा रस्ता हवा असतो तुला टाळायचे नसते. आणि आता प्राजक्ताचा हा एक उत्तम शेर बघा. मिठीत साजरी होते तुझ्या दसरा दिवाळी, मला इतकीच आहे माहिती व्याख्या सणांची, मला इतकीच आहे माहिती व्याख्या सणाची. आणि आता प्राजक्ताच्या
हा एक अप्रतिम शेर बघा. एक इमोशनल शेर आहे. भावनांना भाव असतो लाख मोलाचा. भावनांना भाव असतो लाख मोलाचा. भावनांचा चालतो व्यापार आनंदी. भावनांचा चालतो व्यापार आनंदी. आणि आता प्राजक्ताचे हे 2 शेर बघा. कधी येऊ नये अंतर, कधी व्यवधान कुठलेही. मला दे यातले कविते पुन्हा तू दान कुठलेही. मला दे यातले कविते पुन्हा तू दान कुठलेही. आणि हा एक आता कंटेम्पररी खयाल बघा त्यांच्या या पुढच्या शेअरमध्ये. जसे ते रंगले हिरव्या निळ्या भगव्या विचारांनी. जसे ते रंगले हिरव्या निळ्या भगव्या विचारांनी. तसे गेले जगाचे रंगवत मग पान कुठलेही. तसे गेले जगाचे रंगवत मग पान कुठलेही. आणि आता हे 2-3 शेर बघा एक गझलचे. एक रोमॅन्टिक अंदाज, रोमॅन्टिक रंग बघा या शेरांमध्ये. मनात झाले अत्तर शिंपण बाकी काही नाही. मनात झाले अत्तर शिंपण बाकी काही नाही. आली आहे तुझी आठवण बाकी काही नाही. आली आहे तुझी आठवण बाकी काही नाही. आणि हा एक शेर बघा. तुला पाहिल्यानंतर जे जे सुचते विसरत जाते. तुला पाहिल्यानंतर जे जे सुचते विसरत जाते. इतकी छोटी आहे अडचण बाकी काही नाही. इतकी छोटी आहे अडचण बाकी काही नाही. आणि मित्रांनो, माणसाच्या आपल्या जीवनाबद्दल कधीही न संपणारी आसक्ती यावर भाष्य करणारा हा एक शाश्वत आणि एक गहिरा शेर बघा प्राजक्ताच्या. मोहापायी देहाच्या आत्माही थांबून आहे. मोहापायी देहाच्या आत्माही थांबून आहे. निर्वाणाचे अजाणतेपण बाकी काही नाही. निर्वाणाचे अजाणतेपण बाकी काही नाही. आणि आता हे 3-4 शेर बघा प्राजक्ताच्या एका या गझलेतले. घेत नाही हात हाती ते तरीही. घेत नाही हात हाती ते तरीही. सावली कायम पुन्हा समवेत जाते. सावली कायम पुन्हा समवेत जाते. आणि आता हा शेर बघा. एक वेळा हासुनी सांगून गेला. एक वेळा हासुनी सांगून गेला. हसले की जिंदगी मज्जेत जाते. हसले की जिंदगी मज्जेत जाते. आणि हा एक वेगळा विचार आणि हा कॉन्फिडन्स बघा प्राजक्ताच्या शेअरमध्ये. 4 कविता सोबती येतील माझ्या. 4 कविता सोबती येतील माझ्या. एकटे कोठे मशानी प्रेत जाते. एकटे कोठे मशानी प्रेत जाते. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी प्राजक्ताच्या हा लाजवाब शेअर तुमच्यासमोर मी पेश करतो. तो बघा. हरवलेल्या सरी थोड्या बिलगलेली उन्हे काही. हरवलेल्या सरी थोड्या बिलगलेली उन्हे काही. असे हे 2 अव्याहत ऋतू माझ्या तुझ्या पुरते. असे हे 2 अव्याहत ऋतू माझ्या तुझ्या पुरते. तो दोस्तों, ये थे मराठी कवियत्री, मराठी गजलकारा प्राजक्ता वेद पाठक. इनकी शायरी में से कुछ चुनिंदा कविताओं के बंद और कुछ अशार जो मैंने आपके सामने पेश किए. तो दोस्तों, मुझे उम्मीद है ये अशार, ये एपिसोड आपको ज़रूर पसंद आया होगा. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.